आजचा भाग खूपच जास्त मजेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता शरू वॉशरूमला जाऊन आलेली असते आणि ती पडलेली असते आणि तिचा धडपडण्याचा आवाज ना जयला ऐकू येतो, म्हणून जयही तिथे आलेला असतो आणि जय पण पडतो. दोघंही जण एकमेकांकडे पाहतात. नंतर तो म्हणतो की चल मी तुझ्यापर्यंत येतो वॉशरूमपर्यंत. ती म्हणते मी जाऊन आली. पण आता ना ती उठायचं नाटक करत असते, म्हणजे ते असं दाखवते की तिच्या पायाला लागलं आहे आणि मग ती म्हणते की यार प्लीज ना यार हात तरी दे. मग तो तिकडनं गेलेला असतो चेअर आणायला, पण तिला असं वाटतं की तो काही हात वगैरे देत नाही आहे, म्हणून ती आता चालत असते. पण जशी त्याची सावली दिसते परत एकदा ती धडपडायला लागते. मग तो तिला चेअरवर वगैरे बसवतो आणि त्या व्हीलचेअरवर बसवून तो आता तिला घेऊन जातो. आता ती चेअर पूर्ण त्या केबिनमध्ये केलेली असते आणि त्यानंतर ती स्वतः ना त्या चेअरवरनं उठून दुसऱ्या चेअरवर बसते. मग तो म्हणतो आता तर तुझा पाय दुखत होता आणि आता तुझा पाय ठीक झाला. त्यावरती म्हणते की तू मगाशी माझ्यासोबत वॉशरूमला यायला नाही म्हटलास ना, म्हणून थोडं दमवलं. आणि तसंही तू म्हणतोस ना की मी कोण आहे माहिती आहे ना, तू बॉस असला तरी कसं कामाला लावलं मी तुला, असंही ती आता त्याची मजा घेत बोलत असते. आता दोघंही जण शांतपणे बसलेली असतात. तिनं आता बोलते की यार खरंच ना मी अनुला मेसेज करून सांगितलं म्हणून तेवढं तरी बरं, पण मी ना माझ्या मम्मी पप्पांना खूप जास्त मिस करते, असं ती आता म्हटल्याबरोबर इकडे ना जयला त्याच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. म्हणजे त्याची आई तेजस्विनी आणि त्याच्या वडिलांचा खूप मोठासा भूतकाळ दाखवला गेलेला आहे बहुतेक, कारण त्याचे बाबा ना जे होते ते तेजस्विनीला खूप जास्त मारहाण करायचे. ती खूप जास्त त्रासातून वर आलेली होती आणि हे सगळं काही त्याला आठवत राहतं. आणि या सगळ्या गोष्टी आठवल्यावर ना त्याला आता पॅनिक अटॅक येऊ लागतो. त्याला काय होतं ना काहीच कळत नसतं, कारण त्याचे हातपाय खूप जास्त थरथरू लागतात. आणि या सगळ्यामध्ये शरूला टेन्शन येतं. शरू जयला म्हणते की काय होतंय, प्लीज यार सांग ना काय होतंय, तू बोललाच नाही तर कसं समजणार आहे मला, प्लीज यार बोल ना काय होतंय, असं बोलून ती आता त्याला पेढं करून सोडत असते. त्यावर तो तिला म्हणतो की प्लीज मला जरा पाणी दे. मग आता ती त्याला पाणी देते. ती म्हणते स्वामींचं नाव घे, काय होतं यार तुला, मला खूप टेन्शन येते. मग ती त्याला पाणी वगैरे देते, स्वामींचं नाव घ्यायला सांगते. तेव्हाच तो म्हणत असतो की काही नाही मला हा पॅनिक अटॅक आला आहे. तेव्हा ती अजून घाबरते. ती त्याला विचारते का, कशासाठी. मग तो तिला सांगतो की चाइल्ड ट्रॉमा, म्हणजे त्याच्या भूतकाळात घडलेला हा कोणता तरी ट्रॉमा होता आणि त्याला ते आठवल्यामुळे त्याला तो त्रास झालेला होता. मग कसं बसं शरू त्याचे हात वगैरे चोळत असते, त्याला पाणी वगैरे पाजते. तेव्हा कुठे जाऊन थोडंफार का होईना त्याला बरं वाटतं. आणि जेव्हा तो रिलॅक्स होतो ना तेव्हा तो शरूला म्हणत असतो की प्लीज या सगळ्या काही गोष्टी कोणाला सांगू नको, आपल्यातच ठेव. तेव्हा शरूही शांत बसते. शरू थोडी घाबरलेली असते, अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जयची ही अवस्था बघून. म्हणजे एखाद्याला आपण एकदम जवळून जेव्हा अनुभवतो ना त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटू लागतं. अगदी शरूलाही तसंच झालेलं होतं आणि आता जयबद्दल तिला खूप काही वेगळंच वाटू लागतं. त्यानंतर ती म्हणत असते काय यार भूक पण लागली, ते तर काहीच नाही आहे. माझी जर मम्मा असली असती तिने मला काहीतरी दिलं असतं यार बनवून, घरात किती छान छान जेवण बनलं असेल, असंही ती बोलत असते. मग आता तू हा रडलायस, तुला पॅनिक अटॅक आला होता, पण मला तर आता भुकेचा अटॅक येईल, असं ती म्हणते. त्यावर तो म्हणतो की थांब तू इथे बस, मी बघतो पॅन्ट्रीमध्ये काही आहे का. तर तीही उठून येत असते, पण जय तिला म्हणतो की तू इथेच बसून राहा. त्यानंतर जय स्वतः एकटा जातो पॅन्ट्रीमध्ये. तिथे छोटी शेगडी ठेवलेली असते ती बाहेर काढतो. त्याचबरोबर एक छोटं पातेलं असतं ते गॅसवर ठेवतो आणि एक मॅगीचं पॅकेट असतं. बरोबर ते मॅगीचं पॅकेट कट वगैरे करतो, छान अशी मॅगी बनवतो, दूध असतंच, कॉफीही बनवतो. आणि ते दोघंही जण जे आहेत ना ते आता इथे आलेले असतात. तेव्हाच तो एवढं सगळं रेडी करून घेऊन येतो ना, तेव्हा तर मात्र शरू चकित होते. शरू म्हणते की काय झालं सुद्धा, आणि तू चक्क नूडल्स बनवलेत आणि सोबत कॉफी, वा काय भारी आहे रे, आणि मग एवढं सगळं कसं जमलं तुला. त्यावर जय म्हणतो की जमवलं. मग तेव्हा ती मॅगी टेस्ट करून बघते, तेव्हा ती तिला मॅगी आवडते. तर तो तिला म्हणतो की आवडली ना. मग शरू म्हणते की हो, अरे जबरदस्त बनवलीस रे. मग तो म्हणतो की खरं तर ना काय ना मी शेफच होणार होतो. मग ती म्हणते अजूनही संधी गेली नाही आहे, होऊ शकतो शेफ. मग तो म्हणतो की नाही, या बिझनेसमुळे मला पुढे काही करताच आलं नाही. तेव्हाच ना शरूची नुसती पडपड चालू असते आणि शरू ना खाताना ना मॅगी खाताना नुसता आवाज करत असते, फुरक करून ती मॅगी खात असते. आणि कॉफी पिताना त्या फुरकन आवाज करून ती कॉफी पित असते. आणि हे सगळ्यांना थोडं ऑकवर्ड वाटत असतं जयला. जय म्हणतो की तुला खायचं आहे ना, पण प्लीज जरा आवाज नको करूस, हे बरोबर नाही वाटत. तेव्हा जयला ती म्हणत असते की काय झालं, मी आवाज केला तर काय प्रॉब्लेम आहे. अरे अरे थांब ना, मी दाखवते ना. अरे असंच खायचं असतं, तोपर्यंत खाण्याची मजा काही येत नाही. त्यानंतर तो तिच्याकडे एकटक बघत असतो ना, मग तिला असं वाटतं की हा आपल्याकडे बघतोय तर आपल्या पोटात दुखेल, म्हणून ना थोडीशी मॅगी काढून ती बाजूला टेबलवर ठेवते आणि म्हणत असते की बापरे हे काढून ठेवलेलं बरं, नाही तर परत माझ्या पोटात दुखायचं. जय तर तिच्याकडे पाहून हसूच लागतो. त्यानंतर खाऊन बिऊन होतं त्यांचं. तर तिकडे आता जय आणि शरू बसलेले असतात. शरू ना मुद्दामून दुसऱ्या इथे जाऊन बसते. तर आता जय तिच्या मागोमाग बरोबर जातो. जयला
आता शरू म्हणते की इथे कशाला आलात तुम्हाला तर माझ्या बडबडीचा त्रास होतो ना, मग आता कशाला आलात? त्यावर जय म्हणतो की काही नाही, पाऊस थांबलाय का हे बघायला आलो होतो. त्यावर शरू म्हणते की ऑफिसच्या सगळ्या ज्या आहेत त्या काच आहेत, त्या काचांमधनं दिसतं पाऊस आहे की नाही ते. मुद्दामून ना त्याला शरूची काळजी वाटत असते, म्हणून जिथे शरू बसलेली असतेस ना तिथे तो तिला बघायला म्हणून आलेला असतो. मग आता त्याला असं वाटत असतं की तिला एकटीला सोडू नये ना, म्हणूनच तो येत असतो. पण इकडे शरू ना आपल्या आईवडिलांना खूप जास्त मिस करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की या सख्यामध्ये जर आईवडील असले असते तर खरंच बरं झालं असतं. म्हणजे तिचं पावसाबरोबरचं एक बॉन्ड जे आहे ते वेगळंच होतं. इकडे आता ती बसलेली असते आणि तिची बडबड सुरू असते. ती त्याला म्हणत असते की काय यार, तू पण एवढा पैसा आहे तुझ्याकडे, एवढं सगळं आहे, तू काय लाईट बिल वगैरे भरलं नाहीस का रे? लाईट कशी काय गेली यार? आणि तुला एक एवढं सांगते, हे जो दरवाजा लावलायस तो सुद्धा साधा लावायला काय झालं होतं तुला? इलेक्ट्रिकचा लावायची काय करत होती बघितलंस ना? आज अडकलोय ना आपण आतमध्ये. नुसते तिची बडबड चालू असते. त्यानंतर ना तिला अचानक पाऊस जास्त असल्यामुळे खूप जास्त थंडी वाजायला लागते. थंडी वाजल्याबरोबर आता तो ना आपलं ब्लेझर वगैरे काढतो. त्याला कळतं की बिचारीला थंडी वाजते. त्याबरोबर आता तिला असं वाटतं की जय काही आता ह्या सगळ्यामध्ये मोकेपे चौका मारतो की काय, त्यामुळे ती घाबरते. ती म्हणते मी लालबागची मुलगी बघा, ही खुर्ची फेकून मारेन तुला, काय वगैरे पुढे येऊ नको, पहिलेच मी सांगते, असं ती म्हणते. त्यावर आता तो म्हणतो जरा ना मूवी कमी बघत जा आणि हे घे, हे तुला थंडी वाजते ना म्हणून तुला ब्लेझर दिले. मग ती म्हणते ओके ठीक आहे. मग तोही जिथे ती बसलेली असते ना तिथे खाली बसतो. मग आता तीही थोडासा ब्लेझर अंगावर घेते आणि ती बसलेली असते. मग आता ब्लेझरमध्ये जो परफ्यूम मारलेला असतो ना त्याचा वास खूप सुगंध खूप छान असा फिरत असतो आणि त्या सुगंधाने ना आता मात्र तिच्या अंगावर काटे आलेले असतात. ती म्हणत असते की कसला भारी परफ्यूम आहे रे, म्हणजे कोणता आहे? पण जाऊ दे, नको सांगू. तसाही तुझा परफ्यूम मला परवडणार आहे का? नाहीच परवडणार. मग आता तो तिला म्हणत असतो की बोल ना काहीतरी. मग शरू म्हणते अरे तुला तर माझ्या बडबडणीचा त्रास होतो आणि असं मला तू चक्क बोलायला सांगतोयस. मग तो बोलतो बोल. मग ती आता लहानपणीच्या आठवणी सांगू लागते. म्हणजेच ती लहानपणीच्या आठवणी सांगत असताना म्हणते की पावसाचं आणि माझं बॉन्ड ना हे वेगळं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी आईनं नेहमीच करून देते आणि त्याचसोबत पाऊस आणि गिरगाव चौपाटी, पहिला पाऊस आणि माझी बेबू, हे असं काहीचं ट्युनिंग माझं आमचं असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी सांगताना ती म्हणते की लहान असताना मी पावसात खूप जास्त भिजायचे. आता तिच्या ज्या ह्या काही गोष्टी असतात त्या रंगत आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या रंगतदार गोष्टी ऐकून ना जयलासुद्धा भारी वाटत असतं. जयच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आलेली असते आणि जय जो आहे ना तो शरूकडे बघतच राहतो आणि शरू खूप जास्त बडबड करत असते आणि तिच्या ओठांकडे त्याची नजर असते. अगदीच ना त्याला तिची बडबड आता हवीशी वाटत असते आणि तेव्हाच ती त्याच्याकडे बघत सुद्धा असते आणि विचारते सुद्धा काय, मग तू काय बोलतो? नाही, कंटिन्यू. आणि मग तेव्हा ती तिची बडबड चालू ठेवते. म्हणजे ती म्हणत असते की आताही जर मला कळलं असतं ना ह्या लोकांना की मी इथे ऑफिसमध्ये अडकून बसली, ते सगळीजण ना माझ्यासाठी धावत इथपर्यंत आले असते आणि कशी माझी सुटका केली असती. कारण आहे ना माझे मम्मी पप्पांना माझ्यावर खूप प्रेम करतात, हेही तिचा डायलॉग फिक्स असतो आणि ते बोलत असते. तर जयलासुद्धा हे ऐकून खूप छान वाटत असतं. आता ह्या दोघांच्या गप्पा मारता ह्या दोघांना नाही रात्र कशी जाते ना कळतच नाही. शरू ना अक्षरशः जयच्या खांद्यावर डोकं ठेवून ना निवांत झोपत असते. कारण ती जेव्हा बडबड करत असते ना तेव्हा रात्रही झालेली असते आणि पावसाचं वातावरण खूप जास्त थंड असतं आणि मग या बडबडीमध्ये त्या दोघांनाही कधी झोप लागते ना हे कळत नाही. आणि त्यामध्येच ना शरूने जयच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आणि ती निवांत रात्रभर दोघंही जण त्या ऑफिसमध्ये झोपतात. आणि दुसरीकडे मात्र आता हे सगळं तर त्यांच्याबरोबर होत असतं. दोघंच जण ऑफिसमध्ये बंद असतात. तेच आता दुसऱ्या दिवशी सकाळी ना आता मॅग जो आहे तो अचानक ऑफिसच्या टायमिंगवर आलेला असतो आणि नेमका नशीब तोच पहिला आलेला होता म्हणून, नाहीतर बाकी इतर कोणी आले असते ना तर झालाच असता गोंधळ. पण आता मॅग आल्याला बघतो तर काय, बापरे, सर आणि तायडे हे दोघंजण एकत्र. कारण त्याने तर कधीच विचार केला नव्हता की सर कोणाच्या तरी बाजूला झोपले असतील आणि इकडे शरू आणि ते दोघंजण एकदम खुशीत होते, मिठीत होते. हे बघूनच त्याला धक्का बसलेला होता. पण तो म्हणतो की हे तर मी पाहिले, पण स्टाफमधल्या कोणीतरी पाहिलं तर सगळं संपलं. मग आता तो मुद्दामून त्यांना उठवायचा प्रयत्न करतो, हाका मारतो, उठा ना उठा, पण काही ते दोघेही उठत नसतात. मग आता तिथे असलेल्या टेबलवर तो हात मारतो. त्या आवाजाने मात्र या दोघांनाही जाग येते. दोघांनाही जशी जाग येते तशी आता शरूना जयकडे बघू लागते. कारण का तिने त्याच्या हातात हात घातला होता, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. मग दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात की रात्रभर आपण असे होतो, याचाच धक्का दोघांनाही बसलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.